नमस्कार, मी शैलजा साखरे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर तुम्ही बघत आहात लाईक अँड अनलाईक फ्रॅक्शन म्हणजे काय हे आज आपल्याला या व्हिडिओमधून शिकायचं आहे। तर वेळ न करता आपण ते बघूयात। लाईक फ्रॅक्शन म्हणजे काय आणि अनलाईक फ्रॅक्शन म्हणजे काय। त्याआधी तुम्हाला न्यूमरेटर डिनोमिनेटर छान समजलं का हे आपण बघूयात। तर न्यूमरेटर कशाला म्हणायचं आणि डिनोमिनेटर कशाला म्हणायचं। जो फ्रॅक्शनमधला पूर्णांकातला वरचा जो नंबर असतो त्याला म्हणायचं न्यूमरेटर आणि खालचा जो नंबर असतो त्याला म्हणायचं डिनोमिनेटर। जसं की मराठीमध्ये आपण वरच्या नंबरसाठी अंश असं म्हणतो आणि खालच्या नंबरसाठी छेद असं म्हणतो, हो की नाही। तर आपण काही आकृत्या बघत आहोत। आकृत्या सेम आहेत पण त्याच्यावरचे जे न्यूमरेटर आहेत अंश आहेत ते मात्र वेगवेगळे आहेत, पण जे डिनोमिनेटर छेद आहेत ते मात्र कसे आहेत एकसारखे आहेत। बस यालाच काय म्हणायचं तर लाईक फ्रॅक्शन म्हणायचं। कशासाठी तर ज्या आकृतीमध्ये किंवा ज्या फ्रॅक्शनमध्ये डिनोमिनेटर सेम आहेत, छेद सारखे आहेत पण अंश मात्र वेगवेगळे आहेत त्यावेळेला लाईक फ्रॅक्शन होतं, ओके। त्यानंतर अनलाईक फ्रॅक्शन कशास म्हणायचं तर बघा त्याच्याबरोबर ऑपोजिट म्हणजे लाईकच्या विरुद्ध बरोबर म्हणजेच काय अनलाईक फ्रॅक्शन। ते कसं असतं तर बघा ज्या वेळेला वरचा नंबर आणि खालचा नंबर हा काय असतात वेगवेगळे असतात, ओके नाही। बऱ्याचदा काय होतं वरचा नंबर लहान असतो आणि खालचा नंबर मोठा असतो तर त्यावेळेला काय होतं अनलाईक फ्रॅक्शन असतं। पण सगळ्यात महत्त्वाचं डिनोमिनेटर यांचे सेम नाही आहेत त्यामुळे हे काय होईल अनलाईक फ्रॅक्शन होईल। आकृत्या इथे सुद्धा सेम आहेत बऱ्यापैकी पण इथले जे फ्रॅक्शन नंबर आहेत ते पूर्ण वेगळे आहेत। न्यूमरेटर वेगळं आहे डिनोमिनेटर वेगवेगळं आहे म्हणून ह्या जे फ्रॅक्शन आहेत फ्रॅक्शन नंबर आहेत त्याला आपण अनलाईक फ्रॅक्शन असं म्हणायचं। तर लाईक अँड अनलाईक फ्रॅक्शन हा सुद्धा फ्रॅक्शनचा खूप महत्त्वाचा भाग आहे। त्यानंतर जो येतो फ्रॅक्शनचा भाग तो म्हणजे कंपेअरिंग अँड ऑर्डरिंग ऑफ लाईक फ्रॅक्शन। तर बघा याच्यामध्ये कंपेअर नंबरसुद्धा केले जातात की कोणता नंबर इज इक्वल टू आहे बरोबर आहे आणि त्यानंतर कुठला नंबर लहान आहे कुठला नंबर मोठा आहे पण विथ फ्रॅक्शनमध्ये असतं। फ्रॅक्शनच्या जोड्या दिलेल्या असतात आणि त्यावरून आपल्याला ठरवायचं असतं। मग काय केलं बघा इथे सिन्स लाईक फ्रॅक्शन्स हॅव कॉमन डिनोमिनेटर दे कॅन बी कंपेअर्ड बाय कंपेअरिंग देअर न्यूमरेटर। तर बघा याचा जो नंबर आहे त्याला कंपेअर केलेलं आहे न्यूमरेटरचा न्यूमरेटरशी डिनोमिनेटरचा डिनोमिनेटरशी कंपेअर करून आपल्याला तो नंबर कोणत्या नंबरपेक्षा कोणता नंबर मोठा आहे कोणत्या फ्रॅक्शनपेक्षा कोणता फ्रॅक्शन नंबर हा मोठा आहे किंवा कंपेअरमध्ये बरोबर आहेत का हे पाहायचं आहे। आता काही तुम्हाला इथे दोन चित्रे दिसत आहेत बघा इथे ह्या चित्रांमध्ये आणि या चित्रांमध्ये ढग दिलेले आहेत आणि ते त्यांना काय करतात कलर करतात। इथे किती दिलेले आहेत 1 2 3 4 5 6 दिलेले आहेत त्यापैकी 2 कलर केलेले आहेत आणि इथे किती दिलेले आहेत 1 2 3 4 5 6 दिलेले आहेत आणि इथे 3 कलर केलेले आहेत। एक गोष्ट लक्षात आली असेल तुम्हाला की इथे पण 6 ढगांचे चित्र दिलेत इथे पण 6 ढगांचे चित्र म्हणजे इक्वल नंबर आपण काय लिहितो डिनोमिनेटर लिहितो म्हणजे आपल्याला इक्वल नंबर मिळालेला आहे तो म्हणजे काय आहे डिनोमिनेटर मिळालेला आहे। आणि फक्त आता न्यूमरेटर मात्र जो कलर दिलेले ढग आहेत तो असणार आहे। मग इथे 2 हा नंबर न्यूमरेटर असेल आणि इथे 3 हा नंबर न्यूमरेटर असेल। तर मग दोन्ही फ्रॅक्शन काय होईल बघा आदित्य प्रिंटेड 3/6 फ्लॉवर्स ऑन द वॉल सॉरी हे फ्लॉवर आहेत हा मला आत्ता कळालं। आदिती प्रिंटेड 2/6 फ्लॉवर्स ऑन द वॉल। आता याच्यामध्ये हे फ्रॅक्शन नंबर्स आपल्याला मिळाले 3/6 अँड 2/6। बघा कंपेअर काय केलेले बघा 2/6 अँड 3/6 वी गेट 2/6/3/6 और 3/6 बघा इथे ग्रेटर दॅन 2/6 म्हणजे 3/6 हा नंबर 2/6 पेक्षा काय आहे मोठा आहे। इथे आपण या दोघांची फ्रॅक्शन नंबर्सची कंपेअर केलेली आहे। तर बऱ्यापैकी तुम्हाला लाईक फ्रॅक्शन अनलाईक फ्रॅक्शन आणि कंपेअरिंग अँड ऑर्डरिंग ऑफ लाईक फ्रॅक्शन हे बीट बऱ्यापैकी समजलं असेलच। फ्रॅक्शनचे बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये पूर्ण एक्सप्लेन केलेले आहेत। कदाचित हा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल अगदी सोप्या शब्दामध्ये तुम्हाला समजेल अशाच भाषेमध्ये हा महत्त्वाचा CBSE सेमी इंग्लिशसाठीचा जो चॅप्टर बीट आहे तो मी समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या एकदम सोप्या पद्धतीने शिकण्यासाठीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय।